येणाऱ्या सणावारासाठी मी भरपूर शॉपिंग केली, ती दाखवण्यापूर्वी ना एक रेसिपी शेअर करते। मागच्या 2-3 दिवसापासून ही भाजी मला खूप जास्त खावीशी वाटत होती आणि जेव्हा केव्हा मला थोडासा लसूण बारीक करायचा असतो मी अशाच प्रकारे करते। हे 2 वर्षापासून यूज करते, खूप छान प्रोडक्ट आहे। तुम्हालाही घ्यायचं असेल तर कमेंट करा। कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आणि हा मसाल्याचा डब्बा सुद्धा मी आजच स्वच्छ करून भरलेला आहे। किचनमध्ये ना असं सर्व काही स्वच्छ नीटनेटकं असल्यानंतर स्वयंपाक करायला मला फार जास्त उल्हास येतो। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी, जिरे, कांदा, कढीपत्ता आणि लसूण टाकून छान परतून घेतला। नंतर त्यामध्ये हळद, लाल तिखट, गरम मसाला, धने जिरे पावडर टाकून घेतली आणि बारीक कापून घेतलेल्या शेंगा टाकून मिक्स करून घेतल्या आणि सर्वात शेवटी 2 चमचे शेंगदाण्याचा कूट, गरम केलेलं पाणी आणि मीठ टाकून छान झाकून ठेवलं। आता भाजी शिजतीये तोवर मी इकडे चहा बनवायला ठेवलेला आहे, कारण आता सायंकाळची वेळ आहे। पाहू शकता तुम्ही सूर्यास्तही नाही झालेला। संदीपचा डाएट सुरू आहे ना, मग त्यांना सूर्यास्ताच्या अगोदर म्हणजे 6 ते 7च्या आत जेवायला लागतं। त्यांच्यासाठी मी पालकाचं वरण, भात, चपाती आणि भाजी बनवलेली आहे। टाइम देखील तुम्ही पाहू शकता 6:30 वाजत आहेत। नंतर मीही चहा घेतला आणि त्यानंतर आज दिवसभरात जे काही पार्सल्स आले होते ना ते चेक करायला घेतले। आता लवकरच आपले सणसूद येत आहेत म्हणून मी भरपूर साड्या, रेडीमेड ब्लाउजेस असं बरंच काही मागवलेलं होतं। खूप सारे प्रोडक्ट असल्यामुळे असं एकत्रित आलेलं आहे म्हणून म्हटलं की चेक करून घ्यावं। आता तुम्हाला लवकरच हे शॉपिंग हॉल्स पाहायला मिळतील। मी माझे हे सर्व काही व्हिडिओज माझ्या दुसऱ्या इन्स्टा आय डीवरती म्हणजे सोनाली गंदीगुडीवरती पोस्ट करणार आहे, त्यामुळे मला तिथे फॉलो करायला अजिबात विसरू नका। भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये। बाय बाय।